नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 63. एक सदाचरणी गृहस्थ होता. तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत पूजा, पारायण, भजन, ग्रंथवाचन, कीर्तन, पुराण श्रवण यातच वेळ घालवीत असे. त्याच्या घरासमोर गंगी नावाची एक कलावंतीण राहत होती, पण ती एका पुरुषावरच अवलंबून असे. आपला हीन कुलात जन्म झाला याबद्दल तिला सारखे वाईट वाटे. समोरील सदाचरणी गृहस्थाकडून जपजाप्यादी सत्कर्मे नियमित चालत असलेली पाहून तिला धन्यता वाटे. देवाने आपणा चांगल्या कुळात जन्माला घालावे आणि आपणाकडून असे सत्कर्माचरण घडावे याबद्दल रोज स्नान आटोपले की ती देवाची करुणा भाकीत असे. समोरील गृहस्थ त्या गंगीकडून काहीच सदाचरण घडत नाही याबद्दल नेहमी खंत करी. पुढे गंगीला मृत्यू आला. तिचा देह जरी अपवित्र होता तरी तिच्या मनाकडून चांगले चिंतन घडले. त्यामुळे तिच्या सूक्ष्म देहाला विष्णुदूतांनी वैकुंठात नेले. गंगेच्या मनाकडून घडलेल्या पुण्याईमुळे तिला देवाचे सानिध्य लाभले. पुढे थोड्याच दिवसांनी तो गृहस्थ मरण पावला. त्याच्या देहापासून जरी सत्कर्माचरण घडले तरी मनातून वाईट चिंतन घडल्यामुळे तो पापाचा धनी झाला. तेणेकरून त्याचा सूक्ष्म देह यमलोकात नेण्यात आला आणि तेथे त्याला नाना प्रकारे शिक्षा भोगावी लागली. याचकरिता काळेबरोबर मनाकडूनही सुकर्म घडणे जरूर आहे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.